Okay, turn on your camera, beta. So, have you read it? Saturated and unsaturated carbon compound. वाचून समजलं? बिकॉज इझी होतं ते आणि आपण कार्बन सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड जे बघितलं तेच आहे. एक मिनिट. बॅकग्राऊंड व्हॉइस येतोय का? We have already seen the structure of methane. Another carbon compound formed between the carbon and hydrogen is ethane. ठीक आहे. यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. माहितीये, जे कार्बन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. सो त्यातला एक आहे मिथेन, दुसरा आहे इथेन. इथेन मध्ये दोन कार्बन असतात आणि दोन कार्बन असतात म्हणून 6 हायड्रोजन असतात. सो इन ऑर्डर टू अराइव्ह द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल कार्बन कंपाऊंड द फर्स्ट स्टेप इज टू लिंक द कार्बन ॲटम्स टुगेदर विथ अ सिंगल बॉन्ड. जेव्हा पण आपल्याला कार्बन कंपाऊंड तर स्ट्रक्चर काढायचं असेल ना, सगळ्यात पहिले काय करायचं, कार्बन आणि कार्बनचं कंपाऊंड ड्रॉ करून घ्यायचं. आता इथेनचा फॉर्म्युला आहे C2, म्हणजे दोन कार्बन आहे. मग दोन कार्बन ड्रॉ केले आणि त्यांच्या दोघांमध्ये एक बॉन्ड आपण टाकून दिला. ठीक आहे, म्हणजे दोघांचे एक एक इलेक्ट्रॉन तर हे झाला. आता मला सांग, कार्बनला किती पाहिजेत? अजून 3 पाहिजे, कारण कार्बन 4 एक शेअर करेल इकडं, एक शेअर करेल इकडं, एक शेअर करेल इकडं, एक इकडं, एक इकडं, एक इकडं. So the first step is to link the carbon atom to with a single bond and then use the hydrogen atom to satisfy the remaining valencies. For example, the structure of ethane is arrived in the following steps. हे बघा, असं दिसतंय ते जे आपण ड्रॉ केले. सिंगल बॉन्ड ड्रॉ केल्यानंतर मग हायड्रोजन अटॅच करायचा. 3 valencies of each carbon atom remain unsatisfied आणि त्याच्यामुळे each bond is bonded to hydrogen. ठीक आहे, तिघा हायड्रोजनला अटॅच केले. त्याचं तुला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण दिलेलं आहे इथं. हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. डॉट मध्ये हायड्रोजनचे जे दिसत आहेत 4.6 फिगर. इन द फिगर 4.6 यू कॅन लुक ॲट द स्क्रीन ऑल्सो, की हायड्रोजनचे जे दाखवले इलेक्ट्रॉन ते डॉटने दाखवले आहेत आणि जे कार्बनचे आहेत ते क्रॉसने दाखवले. सो वन हॅज शेअर्ड विथ कार्बन अँड दॅट्स माय इट इज क्रॉस इन द कॉमन पार्ट, पिंक पार्ट इन द फिगर. अदर्स आर डॉट क्रॉस शेअर्ड वन. कॅन यू डॉट द स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन? आता प्रोपेन मध्ये किती कार्बन असतात? प्रोपेन मध्ये 3 कार्बन असतात. ठीक आहे, सो दिस इज सी अँड सी. आता तर जितके हायड्रोजन लागतात तितके ड्रॉ करून घे. बघ, हा एक कार्बन व्हॅलेन्स झाला. मधल्या कार्बनला 2च लागतील कारण आजूबाजूला 2 ऑलरेडी आहे. आणि हे असं किती हायड्रोजन झाले बघ? 1, 2, 3, 4, 7 आणि 8. बरोबर बघ, प्रोपेनचं काय आहे? C3H8. समजलं? विच हॅज द मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H8 इन द सिमिलर मॅनर. सो मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्झेन हे सगळे तू काढू शकते. यू विल सी दॅट द व्हॅलेन्सीज ऑफ ऑल द atoms आर सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्ड बिटवीन देम अँड सच बॉन्ड कंपाऊंड आर कॉल्ड सॅच्युरेटेड कंपाऊंड. जिथे फक्त सिंगल असतं. These compounds are normally not very reactive. लक्षात ठेव, सॅच्युरेटेड कंपाऊंड एवढे रिएक्टिव्ह नसतात. ओके. Then next, however, another compound of carbon and hydrogen has the formula C2H4, that is ethene. आता इथेन आणि इथीन मध्ये काय फरक आहे? इथेन कसा ड्रॉ केला होता बेटा तू? इथेन असा ड्रॉ केला होता, असा इथेन तू ड्रॉ केला होता. 2 कार्बन होते आणि आजूबाजूला त्याच्या हायड्रोजन होते. किती हायड्रोजन होते इथेन मध्ये? 6 हायड्रोजन होते. इथेन सिंगल बॉन्ड. इथीन, आता बघ, डबल बॉन्ड जेव्हा फॉर्म करायचे तेव्हा स्टेप 1 पण तशीच आहे, की 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड पहिलेच देऊन द्यायचा. आता मला सांग, या कार्बनला अजून किती बॉन्ड फॉर्म करावे लागतील? आई, तिला एक तो डब्बा देऊन दे तिच्या खेळण्यातला. सिद्धी, आय एम टॉकिंग टू यू. या कार्बनला किती कंपाऊंड बॉन्ड फॉर्म करावे लागतील? तर त्याचं हे बघ, 1 आणि 2 तर फॉर्म झालेत, म्हणजे त्याने एक एक इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्या एकासोबत शेअर केली आहे. 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो ना तो. म्हणजे तो एक इकडं फॉर्म करेल आणि एक इकडं फॉर्म करेल. समजलं? हॅलो, 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 हॅलो.
हॅलो. इट विल फॉर्म बॉन्ड्स लाईक दिस. येतोय आवाज? एच 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 एच. सो दिस इज इथीन. इथीनचं काय आहे बघ, C2H4. C2H4. And the stepwise approach as above. The carbon-carbon compound atoms are linked together with a single bond. Step one, and with a single bond, we see that that one valency per carbon atom remains unsatisfied, and this can be satisfied if there is a double bond between the two carbons. So this is double bond इथं दाखवलेलं आहे. C2H4 जर काढायचं आहे, इथिन जर काढायचं आहे, ठीक आहे. नाही समजलं तर विचारायचं. हे बघ, इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हे असं येईल. काय झालं इथिन मध्ये, तर त्यांनी दोन आपापसातच शेअर करून घेतले कार्बनने. अगोदर इथेनने एकच कार्बन सोबत शेअर केला होता, इथिनने कार्बन सोबत दोन शेअर केले, आणि मग उरले दोन दोन, तर ते हायड्रोजन सोबत शेअर केले. सो द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज गिव्हिंग given in figure 4.7. Yet another compound of hydrogen of carbon has the formula C2H2, that is ethyne. आता इथाइन पाहिला. Can you draw the electron dot structure for ethyne? How many bonds are necessary between the two carbon atom in order to satisfy their valencies? And such compounds of carbon having double or triple bonds between carbon atoms are known as unsaturated carbon compounds, or they are more reactive than saturated compound. सो अनसॅच्युरेटेड हे सॅच्युरेटेड पेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात. राहिला प्रश्न इथाइन ड्रॉ करायचा, तर इथाइन कसा काढणार बघा. इथाइन मध्ये काय पाहिजे आपल्याला, 3 बॉन्ड पाहिजेत. 1 2 3 ट्रिपल बॉन्ड. कार्बन 4 बॉन्ड्स फॉर्म करू शकतो, यू नो. इट हॅज फॉर्म 3 बॉन्ड्स विथ कार्बन ओनली. सो एक राहिला तो हायड्रोजन सोबत. कळलं का? अँड दॅट्स वाय इथाइनचा फॉर्म्युला C2H2A. याचा अर्थ जेव्हा ANE सफिक्स होतं तेव्हा सिंगल बॉन्ड होता, जेव्हा ENE होतं तेव्हा डबल बॉन्ड होता, आणि जेव्हा YNE असेल तेव्हा ट्रिपल बॉन्ड आहे. इथेन, इथीन, इथाइन. समजलं का भावात? तुला कळलं बिकॉज यू वर नॉट देअर. जेव्हा मी इथेन आणि इथाइन इथिन समजला, इथाइन समजला. नेक्स्ट, chains, branches, and rings. So in the earlier section, we mentioned the carbon methane compound, methane, ethane, propane, containing 1 to 3 carbon atoms. पण हे आपण बाकीचे पण मेनी मोर कार्बन आयटम्स त्याच्यामध्ये असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळ्यांची नेम आणि स्ट्रक्चर आपण आता बघणार आहे. बघा, सिंगल बॉन्ड वाला बघतोय आपण फक्त ए आणि सफिक्स वाले. मिथेन, तुम्हाला होमवर्क आहे की हे जेवढे सिंगल बॉन्ड वाले इथं दाखवले ना, मिथेन, इथेन, प्रोपेन, हेक्सेन पर्यंत होमवर्क लिहून घ्या. तिथं तुम्हाला वायनी आणि ईएनई सफिक्स दोघं काढायचे, म्हणजे यांचेच मला डबल आणि ट्रिपल बॉन्ड पण ड्रॉ करून दाखवा. मिथेन, मिथीन, मिथाइन, इथेन, इथेन, इथाइन, प्रोपेन, प्रोपीन, प्रोपाइन, ब्युटेन, ब्युटीन, ब्युटाइन, हे सगळे. बघा, सिंगल बॉन्ड दिसतंय का, बघायचंय की जाऊ देऊ पुढे, सांगा अनम्यूट करून. कळेल का तो टेबल? इथेन सिंगल सिंगल बॉन्ड आहे, प्रोपेन 3 बॉन्ड सिंगल सिंगल. ठीक आहे सिद्धी, जायचं पुढे. पेंटेन 5 बॉन्ड्स, एक 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 जोडलं, 5 कार्बन आयटम्स ठेवून दिले, 1 1 1 1 1 1 जोडून टाकले, आणि उरलेले हायड्रोजन चारी बाजूला लिहून. यू हॅव टू चेक की प्रत्येक कार्बन आयटमने 4 बॉन्ड फॉर्म केले आहे का. अँड यू कॅन सी हिअर दॅट ईच कार्बन आयटम हॅज फॉर्म 4 बॉन्ड्स. कळला टेबल? Okay, but let us take another look at butane. If we make the carbon skeleton with 4 carbon atoms, we see that 2 different possible skeletons are there. हे बघा, म्हणजे आपण मगाशी पण एक गोष्ट शिकली होती की स्ट्रक्चरल डिफरन्समुळे प्रॉपर्टीज चेंज होतात. काय म्हणत होते त्या कन्सेप्टला, आठवता का? आठवलं म्हणजे चांगली गोष्ट आहे की नुसतं एकाच सबस्टन्सचं मी स्ट्रक्चर चेंज करून लिहिलं तर त्याची प्रॉपर्टी चेंज होते. काय होता तो, काय टॉपिक होता तो? ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन मध्ये आपण बघितलं ना की स्ट्रक्चर चेंज जर झालं तर प्रॉपर्टीज चेंज होत होत्या. आता तसंच बघा, आता जनरली आपण
सिम्पल मेथडने जेव्हा मी ब्युटेन ड्रॉ केला तेव्हा ब्युटेन म्हणजे काय, 4 कार्बन ॲटम्स. सो जस्ट वन वी हॅव रिटन 4 कार्बन ॲटम्स इन वन आफ्टर अनदर. They are joined by the single bond first and afterwards remaining bonds are given to hydrogen. त्याच ब्युटेनला मी असं जर लिहिलं तर चालेल का हे बघायचंय. हे बघा आता सरळ सरळ कार्बन न करता ब्रांच स्ट्रक्चर, एक वर्सटाईल नेचर मध्ये लाईन होती आठवते का, दॅट कार्बन कंपाऊंड कॅन बी ड्रॉन इन द लाईन फॉर्म, ब्रांच फॉर्म, रिंग फॉर्म, आठवतंय. आता वर्सटाईल नेचर ऑफ कार्बन आपण शिकलो ना, त्याच्यात एक लाईन होती. ठीक आहे. सो हे ब्रांच फॉर्म मध्ये बघा, C to C अटॅच केलाय आणि या C ला ब्रांच केलंय 1 आणि 2C सोबत. आता तो ब्युटेन फॉर्म करेलच, कारण 4 कार्बन ॲटम आहे तर ब्युटेन आहे. मग पुढे जाऊन त्याच्या व्हॅलेन्सी जशा आपण सॅटिस्फाय करणार. या कार्बनला 3 बाकी आहे, मग 3 हायड्रोजन दिले. हा जो मिडल कार्बन आहे त्याने 1 2 3 कार्बन सोबत ऑलरेडी फाउंड करून टाकलाय, त्याला एकच हायड्रोजन दिला. हा जो कार्बन याला 3 हायड्रोजन, याला कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन. सो complete molecule for two structure with formula. दोघांमध्ये पण काय आहे, C4 आहे आणि हायड्रोजन 10च आहे. सो सच कंपाऊंड विथ आयडेंटिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हटली मी. ठीक आहे. सो सच कंपाऊंड विथ डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला बट आयडेंटिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर आर कोल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स. कन्सेप्ट होता हा, कळला का. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सांग बरं भावात, पटकन अनम्यूट करून सांगायचंय. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन? C4H2. C4H10. Can you see that in both the figures 4.b C4H10 is satisfied? What is its compound name? काय पाहिजे, तिचा रुमाल मी धुवायला टाकलाय, तो माझा स्कार्फ घेऊन घे कॉटनचा. मॉलिक्युलर नेम काय त्याचं, ब्युटेन आहे ना तो. आय वॉज वेटिंग फॉर युअर आन्सर. सच कंपाऊंड विथ आयडेंटिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा C4H10च होता. पण तुम्ही स्ट्रक्चर बघा, एक स्ट्रेट स्ट्रक्चर आहे आणि एक ब्रांच स्ट्रक्चर आहे. ओके. सो इन ऍडिशन टू स्ट्रेट अँड ब्रांच कार्बन चेन आणखीन काही कंपाऊंड आहेत कार्बनचे, त्याला आपण रिंग फॉर्मॅटमध्ये पण ड्रॉ करतो. आणि जर त्याला रिंग फॉर्मॅटमध्ये तुम्ही ड्रॉ केलं तर फक्त त्याच्या नावापुढे सायक्लो लागून जातं, दुसरं काहीच नाही. जसं की हेक्झेन आहे, हेक्झेनला मी ब्रांचमध्ये पण काढू शकते, सायक्लो फॉर्मॅटमध्ये पण काढू शकते. सायक्लो फॉर्मॅटमध्ये कसं काढणार, तर 4.9 फिगर बघा. तुम्हाला जर एक्झामला आलं ड्रॉ सायक्लो हेक्झेन, मग 6 कार्बन ॲटम्सला पहिले असं गोल गोल काढून घ्यायचं, दिसतंय का ए मध्ये. आणि मग उरलेले जिथं पण प्रत्येकाने बघा, आता विल टॉक अबाउट द फर्स्ट कार्बन ॲटम ओनली. लुक ॲट द फिगर, लुक ॲट द स्क्रीन. इफ यू टॉक अबाउट द सी, या सीने इथं बॉन्ड फॉर्म केलाय, इथं बॉन्ड फॉर्म केलाय, म्हणजे 2 बॉन्ड्स फॉर्म झाले. मग त्याच्याकडे फक्त 2 हायड्रोजनसाठी जागा उरली, एक इथं. समजलं का. मला जर म्हटले सायक्लोब्युटेन काढा, तर मी कसा काढेल. सायक्लो लावून दिलं, सायक्लोब्युटेन आपण चेक करू बरं. किती हायड्रोजन होते सिद्धी ब्युटेन मध्ये, सिद्धी किती हायड्रोजन होते ब्युटेन. बघ बरं आता इथे 10 येत आहेत का सायक्लोब्युटेन मध्ये. मग येत का, नाही येते ना. 10 हायड्रोजन नाही येते. का नाही येते 10 हायड्रोजन, कारण जेव्हा आपण नॉर्मल ब्युटेन काढत होतो ना, तेव्हा एक कार्बन ॲटम शेवटी राहत होता. सो त्याला बरोबर एक हायड्रोजन एक्स्ट्रा लागायचा. इथं हा कार्बन फर्स्ट आणि लास्ट जॉईन होऊन गेला. सो इफ यू लुक ॲट द फॉर्म्युला फॉर हेक्झेन, it is 6CH14. But if you draw cyclohexane, your 2 hydrogen will get reduced. तसंच झालं इथं पण.
ब्युटेनचं C4H10 होतं, पण मी सायक्लोब्युटेन जर काढते तर C4H8च येते. सो सायक्लोस्ट्रक्चर जेव्हा लागतंय तेव्हा हायड्रोजन कमी होऊन जात आहे. सो कॅन यू ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर सायक्लोहेक्झेन? सायक्लोहेक्झेनचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढू शकतो आपण. स्ट्रेट चेन अँड ब्रांच अँड सायक्लिक कार्बन कंपाऊंड ऑल मे बी सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर आहे, तुम्ही स्ट्रेट असाल काढत असाल, ब्रांच काढत असाल, तुम्ही त्याला सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड करू शकता. जसं की समजा मला आता या बुकमध्ये दिलेल्या, अच्छा खाली केलंय का त्यांनी? 1 2 3 4 5 6 हेक्झेन होता. हेक्झेन होता, इथं बेन्झीन का आला असा प्रश्न पडला असेल तर हेक्झेन मध्ये C6H किती होते? 14 होते. ठीक आहे, 14 होते ना हेक्झेन मध्ये? एकदा बघा बरं. 14च होते ऍज फार एज आय रिमेंबर. हा 14च होतात बरोबर. सो C6H14 होते हेक्झेन मध्ये. पण आपण जर त्याचं सायक्लोहेक्झेन केलं तर सायक्लोहेक्झेन मध्ये C6H12 होऊन जातात. फॉर्म्युला पण सांगता आला पाहिजे. जर तुम्ही सायक्लोहेक्झेनच काढता आहे बट तो अनसॅच्युरेटेड काढताय, म्हणजे डबल बॉन्डवाला काढताय, तर त्याला बेन्झीन नाव दिलं गेलंय. ठीक आहे, आहेत कार्बन 6च. डबल बॉन्ड बघा कसा काढला, याच्या अल्टरनेट डबल बॉन्ड काढलाय आणि हायड्रोजन लगेच 3 ने कमी होऊन जातील आणखी. C6H6. सो स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन एक्झाम मध्ये येतो, स्टार करा. कारण याच्यासाठी का बरं विचारला जातो माहिती का? बेन्झीन हे जनरली जे आहेत ना, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, हे आपण सिक्वेन्स वाईज काउंट करून सांगू शकतो 1 2 3 4 5. बेन्झीन हा त्या लिंक मध्ये येत नाही ना, त्याच्यामुळे लवकर मुलांना आठवत नाही की त्याच्यामध्ये 6 कार्बन्स होते. लक्षात ठेवा, द डबल बॉन्ड स्ट्रक्चर ऑफ हेक्झेन इज बेन्झीन ओनली. ओके, all these carbon compounds which contain only carbon and hydrogen are called hydrocarbons. Among these the saturated hydrocarbons ला अल्केन्स म्हणतात आणि अनसॅच्युरेटेड ला अल्किन्स म्हणतात आणि ज्याला ट्रिपल बॉन्ड असतो त्याला अल्काइन्स म्हणतात. तर हे मी आधीच शिकवलं ना तुम्हाला. एनी वाला असेल तर सिंगल बॉन्ड, एनी असेल तर डबल बॉन्ड आणि वायनी असेल तर ट्रिपल बॉन्ड. त्याने फक्त अल्केन, अल्कीन आणि अल्काइन असं सांगितलं. कळलं? एवढ्या पार्ट मध्ये काही डाऊट आहे का? हा चॅप्टर थोडा 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 समजायचा आहे. समजला एवढा पार्ट? मी पुढचं अजून घेते, बट आय एम जस्ट आस्किंग की इथपर्यंत जेवढं आपण बघितलं ते कळलंय? कशात डाऊट आहे? कोणत्या पार्ट मध्ये, कोणता पार्ट समजला नाहीये? बघा बरं एकदा बुक, फक्त पेजेस रिव्हर्स पेजेस पलटून, की मला हा पार्ट समजत नाहीये बघून. भावा कॅमेरा ऑन कर. नाही ना डाऊट? डाऊट? दे. देऊन दे अख्खा पुढे. खाऊ घालून दे बेचारीला पुढून. देऊन दे, देऊन दे. मला तिकडे गेला म्हणते.
बेला खायच्या तुला? काय खायचं? गेला. पेढा पेढा ढा 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 ढा. पेढा पेढा जा. आपण पावडर लावतो ते ना खाते खाऊ घालते जाते राहायला. दे ग पेढ्याला पूर्ण खाऊ घालून दे तिला. ती नको लावत जाऊ. ओके. नेक्स्ट विल यू बी माय फ्रेंड. सो इथं आपल्याला वेगळ्या वेगळ्या टाईपचे ग्रुप्स फॉर्म करायचे आणि हा चॅप्टर जर तुम्हाला समजला तर हा चॅप्टर संपल्यावर असं वाटतं बापरे आपल्याला इतक्या गोष्टी आता फॉर्म करता येतात. म्हणजे तुम्हाला आता अल्कोहोल ग्रुप, अल्डेहाइड ग्रुप, केटॉन ग्रुप, कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागतील. कसं त्यांचं तुम्ही फंक्शनल फॉर्म्युला लिहिणार आहे ते समजेल हळूहळू. सो स्टार्ट. विल यू बी माय फ्रेंड. कार्बन सीम्स टू बी व्हेरी फ्रेंडली एलिमेंट कारण तो बरेच कंपाऊंड फॉर्म करतो. सो फार वी हॅव बीन लुकिंग ऍट कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली. आतापर्यंत आपण फक्त हायड्रोकार्बन्स बघत होतो आणि हायड्रोकार्बन्सचे बॉन्ड बघितले. बट कार्बन ऑल्सो फॉर्म्स बॉन्ड विथ अदर कार्बन एलिमेंट जसं की हॅलोजन. कार्बन नुसतं त्याच्यासोबत बॉन्डच नाही फॉर्म करत, कार्बन हॅलोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो, कार्बन ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो, नायट्रोजन सोबत करतो, सल्फर सोबत करतो. इन हायड्रोकार्बन चेन जे आपण मागे बघितले आता मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, सो दीज वर हायड्रोकार्बन चेन. इन हायड्रोकार्बन चेन वन ऑर मोर हायड्रोजन कॅन बी रिप्लेस्ड बाय दीज एलिमेंट्स. म्हणजे तुम्ही नुसती जी चालू हायड्रोकार्बन चेन आहे त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करून दुसरं काही पण टाकू शकतात. जसं की असं टाकायचं की कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड राहील. सो इन सच कंपाउंड द एलिमेंट रिप्लेसिंग हायड्रोजन इज रेफर्ड ॲज हेटेरोॲटम. इज इट क्लिअर व्हॉट इज हेटेरोॲटम? Can you define heteroatom? Simply, if you have to define heteroatom, you have to write that the atom replacing the hydrogen from the hydrocarbon chain without disturbing the carbon किंवा keeping the carbon satisfied. ठीक आहे. हेटेरोॲटम म्हणजे काय असतो? असा ॲटम की जो आपण हायड्रोजनच्या जागी हायड्रोकार्बन चेन मध्ये रिप्लेस करू शकतोय. इज इट क्लिअर? पे अटेन्शन टू माय वर्ड्स. These heteroatoms are also present in some groups given in the table 4.3. आता बघा, हॅलोजन ग्रुप लावू शकतो. हॅलोजन ग्रुपमध्ये कोण येतात? क्लोरीन आणि ब्रोमिन, याला हॅलोजन ग्रुप म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बघा आता स्क्रीनकडे लक्ष द्या. मी काय ड्रॉ केलं सांगा. तुम्ही मला याचं नाव सांगणार आहे. हा काय आहे? बोला पटकन आणि म्यूट करून. हा मी काय ड्रॉ केला? मिथेन. व्हेरी गुड. मिथेन ड्रॉ केला मी. याच्यातला एक हायड्रोजन मी काढून टाकला आणि तिथं मी क्लोरीन लावला. काही फरक पडेल? कार्बन सॅटिस्फाईड राहतोय. क्लोरीनची पण व्हॅलेन्सी 1च आहे. तर क्लोरीन पण सॅटिस्फाईड आहे आणि कार्बन पण सॅटिस्फाईड आहे. नाव विल इट बी नेम ॲज मिथेन ओनली? नो, इट विल बी नोन ॲज क्लोरोमिथेन. समजलं का? आणि याला कोणतं म्हटलं जाईल? हॅलोजन ग्रुप मधला कंपाऊंड आपण अटॅच केला आहे. हॅलोजन ग्रुपचा फंक्शनल ग्रुप आहे Cl आणि Br. आलंय? जर मी क्लोरीनच्या ठिकाणी ब्रोमीन लावलं तर मी त्याला काय वाचणार माहितीये का तुम्हाला? कॅन यू गेस? इफ इट इज क्लोरोइथेन, जर मी ब्रोमीन लावते तर मी काय म्हणणार त्याला? ब्रोमोमिथेन. जर हा क्लोरोमिथेन होता तर ब्रोमोमिथेन झाला. समजलं का? ओके. नाव नेक्स्ट फंक्शनल ग्रुप ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन लावतो हायड्रोजन काढून, त्याला अल्कोहोल ग्रुप म्हणतात आणि OH त्याचं हे आहे फंक्शनल ग्रुप OH आहे. सफिक्स पण दिलं होतं का तुम्हाला? नाही, सफिक्स नावाचा पण एक टॉपिक आहे. जसं क्लोरोब्रोमो असं प्रिफिक्स आहे. काही ठिकाणी प्रिफिक्स लागतं, काही ठिकाणी सफिक्स लागतं. आता प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला समजवायची गरज नाहीये, तेवढं तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग होतं 7वी-8वी पर्यंत, हो ना? सो क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन हे काय झाले? हे प्रिफिक्स झाले. मी OH लावला. हा OH हा फंक्शनल ग्रुप आहे आणि याला इथं रीड करताना म्हणणार मी मिथेन अल्कोहोल. मिथेन का बरं म्हटली? कारण सिंगल बॉन्ड आहे. AA नी लावला. आणि अल्कोहोल याच्यासाठी लावला कारण
ओ अल्कोहोल OH ग्रुपचा फंक्शनल ग्रुप लागलेला आहे. मिथेनॉल तुम्ही याला म्हणू शकता, मिथेनॉल. इज इट क्लिअर? समजला का मिथेनॉल? तसंच पुढचं पण आहे, म्हणजे मी टेबल पहिले. अल्डेहाइड, अल्डेहाइड ग्रुपचा हा असाचा असा तुकडा जोडावा लागतो, मिथेन अल्डेहाइड. आता तो एक कार्बनच जोडून घेतो, म्हणजे त्याचं नाव चेंज करतो तो. केटॉन ग्रुपमध्ये नाही नाही, हे बघा, अल्डेहाइड मध्ये दाखवलं असं आहे, म्हणजे असा ग्रुप लागेल. COOH लागतो अल्डेहाइड मध्ये, COOH लक्षात ठेवा. ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप येतो COOH. केटॉन मध्ये COO लागतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये COOH लागतो. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप कळले का? हे खालचे तीन तुम्हाला थोडे डिफिकल्ट वाटतील, पण इझी आहे. अल्डेहाइड मध्ये COOH आहे, केटॉन मध्ये COO आहे, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये COOOH आहे. COOH साठी कारण O सोबत डबल बॉन्ड होता आणि OH हा सिंगल. ठीक आहे. आता फक्त मी हे रीड करणार आहे, काहीच नाहीये तिथं. हेट्रोएटम्स, ह्याला हेट्रोएटम म्हणताय आपण. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं ना सिद्धी, हेट्रोएटम काय असतं, जे हायड्रोकार्बन्स मध्ये हायड्रोजनला रिप्लेस करू शकतं, ते हेट्रोएटम्स असतात. मग हे काही हेट्रोएटम्स आहे, त्यांचे फंक्शनल ग्रुप दिलेले आहे. रिगार्डलेस ऑफ देअर लेंथ अँड नेचर ऑफ कार्बन चेन अँड हेन्स दे आर कॉल्ड फंक्शनल ग्रुप. त्यांना सगळ्यांना फंक्शनल ग्रुप म्हणतात. सम इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आर गिवन इन द टेबल 4.3. फ्री व्हॅलेन्सी और व्हॅलेन्सीज ऑफ द ग्रुप आर शोन बाय द सिंगल लाईन. ही जी सिंगल लाईन आहे ना, ती फ्री व्हॅलेन्सी आहे, म्हणजे आजूबाजूला कनेक्ट होऊ शकतात. द फंक्शनल ग्रुप अटॅच टू द कार्बन चेन थ्रू दिस व्हॅलेन्स बाय रिप्लेसिंग वन हायड्रोजन ॲटम और ॲटम्स. म्हणजे कधी कधी एक पेक्षा जास्त पण हायड्रोजन रिप्लेस करावा लागतो. अर्थात जर इथे डबल बॉन्ड फॉर्म होतोय, तर मग आपल्याला कधी कधी डबल पण रिप्लेस करावं लागतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं फंक्शनल ग्रुप पर्यंत? आता नेक्स्ट आहे होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज वरती क्वेश्चन येतो. राईट अ शॉर्ट नोट ऑन होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज काय असते हे एक्सप्लेन करायला येतं. आणि मग नोमेनक्लेचर आपण नेक्स्ट लेक्चरला बघून येऊ. नोमेनक्लेचर मध्ये आणखीन मजा येईल, म्हणजे नाव लागलं की कसं चेंज होतं. हे बघा, नोमेनक्लेचरचं थोडंसं तुम्हाला डेमो इथं दाखवते. हा टेबल आहेच. आता आपला टॉपिक निघाला, नेक्स्ट लेक्चरला इज जाईल. हॅलो अल्केन. हॅलो कोण होता? आपण मागच्या वेळेस आता बघितलं ना, हॅलोजन ग्रुप. आणि हॅलोजन ग्रुपचा फंक्शनल ग्रुप काय होता? BR आणि CL होतं. बघा, प्रिफिक्स काय लागत होता? क्लोरोब्रोमो. प्रोपेन घेतलाय त्यांनी. प्रोपेन का बरं? कारण 3 कार्बन आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन असं नाव होतं ना मागच्या टेबल तो, म्हणून प्रोपेन. आता क्लोरोप्रोपेन हे समजलं. ब्रोमोप्रोपेन, क्लोरोप्रोपेन, ब्रोमोप्रोपेन. अल्कोहोलचं बघा, अल्कोहोलचा सफिक्स होता OL. OH शेवटी लावायचा होता. तोच प्रोपेनला प्रोपॅनॉल केलंय. आपण मिथेनॉल बघितला होता, त्यांनी प्रोपॅनॉल ड्रॉ करून दाखवलाय. अल्डेहाइड, अल्डेहाइडचा बघा कसा. अल्डेहाइड ग्रुप जेव्हा आपण ऍड होतो, अल्डेहाइडचं काय होतं? COOH होतं, राईट, थर्ड नंबरचं. मग जेव्हा पण एखाद्या ग्रुपला अल्डेहाइड, एखाद्या कार्बन कंपाऊंडला अल्डेहाइड ऍड होतोय, तर त्याच्या शेवटी AL हे लागणार. म्हणजे बघा, प्रोपेन म्हणजे किती? तर 3 कार्बन. आणि प्रोपॅनॉल जर काढायचं आहे तुम्हाला, प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल अल्डेहाइड ग्रुप, तर मग पहिले अल्डेहाइड ग्रुप ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे OOH. ठीक आहे. 2 O आणि 1 H ड्रॉ केला. आता उरलेल्या ठिकाणी मग हे हायड्रोजन ड्रॉ करून घ्यायचे इकडचे. सिद्धी कळतंय का भावात? प्रोपॅनॉल कळला, प्रोपॅनॉल पण कळला, प्रोपॅनॉल पण कळला. आता कीटॉन ग्रुप, कीटॉन ग्रुपचा सफिक्स आहे ONE, म्हणजे ONE त्याच्या शेवटी लावायचं. आणि केटॉन ग्रुप होता COO, पण डबल बॉन्ड होता. मध्यभागी टाकलाय बघा केटॉन ग्रुप, दिसतोय? COO हा मध्यभागी टाकलेला आहे. 3 कार्बन आहे कारण प्रोपेन आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचं OIC नाव होतं, प्रोपॅनॉइक ऍसिड, म्हणजे OIC त्याच्या शेवटी लावायचं होतं. त्याचा फॉर्म्युला होता COOOH, म्हणून शेवटी पहिले लावून दिला आणि मग बाकीचे उरलेले हायड्रोजन करायचे. आणि अल्कीन हे तर मी तुम्हाला सांगितलं की ENE असेल तर डबल बॉन्ड येतं हे प्रोपीन, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. हे नावांमुळे, म्हणजे आपला हा टेबल पण झाला. नॉमेनक्लेचरचा टॉपिक. बरं, मी असं करते, होमोलॉगस सिरीज वाला जो एवढा पार्ट आहे ना छोटासा, तो नंतर एक्सप्लेन करते. आता जर मी नॉमेनक्लेचर एक्सप्लेन करून टाकले, तर मी नॉमेनक्लेचरचा थेरोटिकल पार्ट वाचून टाकते. इज इट क्लिअर?
समजलं? चालेल. चला पटापट बोलत जा. 4.2.5 along read along with me. The names of compounds in the homologous series are based on the name of the basic carbon chain modified by a prefix. आता homologous series म्हणजे काय असतं माहिती का? इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते की सेम फंक्शनल ग्रुप जेव्हा ऍड होतो तेव्हा त्याला होमोलॉगस सिरीज म्हणतात. हे बघा, होमो म्हणजे एक सारखी, लॉगस काय अर्थ की एकच प्रकारचा ग्रुप त्याला ऍड होतोय. जसं की मिथेनॉल, प्रोपेनॉल, हेक्झेनॉल, प्रोटेनॉल सगळ्यांना ओएल 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 ग्रुप जर लागला तर ती होमोलॉगस सिरीज म्हटली जाईल. एवढंच होतं. क्लिअर? तर ते पण आपण नंतर वाचू. पहिले आता नॉमेनक्लेचरकडे असतं. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? कार्बन कंपाऊंडचं बारसं करायचं. म्हणजे तुम्हाला तिथं दिलेलं आहे स्ट्रक्चर ड्रॉ करून तर तुम्हाला त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. ओके. सो द नेम्स ऑफ कंपाऊंड्स इन अ होमोलॉगस सिरीज आर बेस्ड ऑन द नेम ऑफ द बेसिक कार्बन चेन मॉडिफाईड बाय प्रिफिक्स. किती कार्बन त्याच्यामध्ये आहे आणि कोणता सफिक्स प्रिफिक्स लागणार आहे याच्यावरून तुम्ही नेम ठरवणार. For example, the name of alcohol is taken in the activity 4.2, almethanol, ethanol, propanol, butanol. सगळ्यांना ओएल ओएल लावलेलं होतं. नेमिंग अ कार्बन कंपाऊंड कॅन बी डन बाय फॉलोइंग मेथड. सगळ्यात पहिले काय करायचं आपण, जेव्हा आपण एक्झाममध्ये क्वेश्चन आला की ह्या कार्बन कंपाऊंडचं नाव लिहा, तर काय करणार? फर्स्ट, आयडेंटिफाय द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द कंपाऊंड. अ कार्बन हॅव्हिंग 3 कार्बन ॲटम, त्याला प्रोपेन नाव देणार. सो म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, किती कार्बन ॲटम आहे ना शोधायचे. ते शोधल्यानंतर जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे तर त्या फंक्शनल ग्रुपचं एक तर प्रिफिक्स आणि सफिक्स शोधा. म्हणजे बघा, प्रोपेन होता आपल्याकडे आणि मग त्या प्रोपेनचा प्रिफिक्स सफिक्स काय लागेल? आपण जर फंक्शनल ग्रुप एल ऍड केलाय तर एल आहे हे तुम्हाला कशावरून समजलं? अल्डेहाइड आहे. अल्डेहाइड कशावरून समजलं? तर तिथं सीओएच दिसलं म्हणून. ठीक आहे. सो ए सॉरी सीओओ दिसलं म्हणून अल्डेहाइड मला समजलं. मग तिथं एल लावायचंय शेवटी, मला हे लक्षात येईल. म्हणून प्रोपेनॉल. इफ द नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप इज टू बी गिव्हन अ सफिक्स, then the suffix of the functional group begins with the vowel A, E, I, O, U. And then the name of the carbon chain is modified by deleting the final E and adding the propane suffix. जसे की बघा, प्रोपेनच्या स्पेलिंग मध्ये शेवटी ई होता. पण जर तुम्ही फंक्शनल ग्रुपमध्ये केटॉन ओएनई ओएनई लावताय ना, मग तो ओएनई लागताना प्रोपेनचा ई डिलीट होऊन जाईल, पीएनईचा ई डिलीट होऊन जाईल आणि प्रोपेन नोन येईल. भावात अनम्यूट करून सांग, समजलं की नाही समजलं? हो समजलं. आ समजलं. समजलं. ठीक आहे. सिद्धी, थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय की जर तुम्ही एखादी वर्डला सफिक्स लावताय आणि तो सफिक्स ओ ए आय ओ यू म्हणजे वॉवेलने सुरू होतोय, तर त्याच्या नावाच्या शेवटचं ई जे असेल ते डिलीट करून टाकायचं. जसं की बघ, प्रोपेनच्या शेवटी काय होतं? ई होतं. पण जर प्रोपेनला केटॉन ग्रुप जोडतोय तो केटॉन ग्रुपचा सफिक्स काय आहे? ओएनई आहे. मग प्रोपेन मध्ये ओएनई मिक्स करायचा आहे तर प्रोपेनचा शेवटचा ई कट करून टाकायचा आणि मग ओएनई लावायचं, म्हणजे प्रोपेन नॉन होतं ते. कळलं? नॉमेनक्लेचरची फर्स्ट स्टेप होती कार्बन कंपाऊंड मोजायचे. नॉमेनक्लेचरची सेकंड स्टेप होती की कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे ते ओळखायचा. थर्ड स्टेप, प्रिफिक्स लावायचं. आणि फोर्थ, इफ द चेन इज अनसॅच्युरेटेड. जर सॅच्युरेटेड नाहीये म्हणजे डबल ऑन ट्रिपल बॉन्ड आहे तर मग एएनई किंवा वायएनई असं लावता येतं. ठीक आहे. मग तुम्हाला मी आता, मला सांगा की या कंपाऊंड्सला नाव कसं देणार? पहिल्याचं नाव काय येणार सांगा? पहिल्याचं नाव काय येणार? ट्राय टू गेस. स्टेप्स सांगू का? पहिले कार्बन कंपाऊंड मोजा. किती कार्बन कंपाऊंड आहे? 2. मग 2 कार्बन कंपाऊंड असणारा कोण आहे? सांगा. अरे चुकलं तर चालेल, सांगा. सिधी, तुझा आवाज नाही येते. आ इथे इथेन. व्हेरी गुड. व्हेरी गुड. इथेन. ETHANE. आता फंक्शनल ग्रुप कोणता लागलाय? BR. म्हणजे हॅलोजन कंपाऊंड येतो. मग त्याचा सफिक्स होता की प्रिफिक्स होता त्याला? प्रिफिक्स. प्रिफिक्स होता. काय होता तो? ब्रोमो. देन नेम द कंपाऊंड. ऑलमोस्ट यू आर देअर. यू आर ऑलमोस्ट देअर. ब्रोमो इथे. ब्रोमोइथेन. व्हेरी गुड. समजलं? सो हे तुम्हाला जमायला लागलं की तुम्हाला आपोआप हा टॉपिक आवडेल.
भावात सेकंडचं नेमिंग तू करणार आहे, सांग बेटा पटकन. COOH कोणता ग्रुप आहे? अल्डेहाइड आहे ना की केटॉन आहे? मिथॉन काय? मिथॉन मिथे मिथॉन मिथाल मिथॉन मिथेनॉल मिथेनॉल. व्हेरी गुड. AL लागलाय हे बघा. COOH अल्डेहाइड ग्रुप होता की नाही? अल्डेहाइडला काय आहे? सफिक्स आहे AL, सो दॅट इज मिथेनॉल. याचं नाव सांगा. 1 2 3 4 5 6 कार्बन्स आहे. ट्रिपल बॉन्ड आहे. फंक्शनल ग्रुप कोणताच लागलेला नाही. कोणताच फंक्शनल ग्रुप नाहीये. सांगा नाव त्याचं. फक्त ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून त्याला दिलंय नोमेनक्लेचर मध्ये. पटकन सांगा. हेक्साइन व्हेरी गुड. हेक्साइन. समजलाय ना मग टॉपिक नोमेनक्लेचरचा? गुड. सो याचे इंटेक्स्ट सॉल्व्ह करायचे आज या चॅप्टरचे, आज उद्यामध्ये, म्हणजे मग विसरायला होणार नाही तुम्हाला. आता होमोलॉगस सिरीज वाला पार्ट तेवढा राहिलाय तेवढा मी सांगून देते. मग पूर्ण टॉपिकच चेंज होतोय, केमिकल प्रॉपर्टीज, तो आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि हो, अजून एक महत्वाचं, आज संध्याकाळी तुमची टेस्ट आहे, माहितीये का तुम्हाला? हॅव यू रेड द मेसेज? मेसेज वाचला का तुम्ही? आज संध्याकाळी चॅप्टर 5 वरती टेस्ट आहे. टेस्ट शेड्यूल मध्ये चेंज केला होता थोडासा मी. आपला 4th चॅप्टर अजून कम्प्लीट होऊ शकला नाही ना, आणि येस्टरडे सपोज टू बी 4th चॅप्टर टेस्ट देअर, पण ती झाली नाही. मग आपण काय केलं, त्याला रिशेड्यूल केलेलं आहे. टेस्ट रिशेड्यूल बघा. आज संध्याकाळी, म्हणजे आज 13 आहे, आज संध्याकाळी सायन्सच्या 5th चॅप्टरवर टेस्ट आहे. व्हॉट्स द नेम ऑफ दॅट चॅप्टर? सर्क्युलेशन ह्युमन काहीतरी. हा तेच बरोबर. ठीक आहे. लाईफ प्रोसेसेस, बरोबर सिद्धीने सांगितलं. सो लाईफ प्रोसेसेस वरती आज संध्याकाळी टेस्ट आहे. झालेला चॅप्टर आहे तुमचा, तुम्हाला फक्त रिवाइज करायचं आहे. परवा 15 चॅप्टरवर टेस्ट होईल. तर आज दिवसभर 5th चॅप्टरचा अभ्यास करा, आणि उद्या संडे, तर उद्या 4th चॅप्टर जेवढा लर्न करता येईल तेवढा लर्न करून टाका. ऑलमोस्ट आय ट्राय की मी 4th चॅप्टर उद्या संपवून टाकेल. आज आपलं ऑलमोस्ट संपलंय, थोडंफार टॉपिक राहिलेले 2-4, म्हणजे आणि मग तुमची 16ला 1 to 4 वर टेस्ट होईल. जर वाटलं मला की घाई होते, तर मी 4th चॅप्टरची टेस्ट आणि केमिस्ट्रीची 1 to 4 ची टेस्ट होल्ड करून अजून पुढे ढकलेल, बट आज 5th चॅप्टरची तरी टेस्ट द्यायची. चला, आता मला होमोलॉगस सिरीज शिकवायचंय 1 मिनिट पटकन. So you have seen the carbon atoms that can be linked together to form chains, and these chains can be branched also. So in addition to hydrogen atom, other atoms on the carbon chain आपण हायड्रोजनला रिप्लेस करतोय. जसं की अल्कोहोल ग्रुप आहे, मग त्याच्यामध्ये अल्कोहोलच्या प्रॉपर्टीज येतात. लेंथ काही पण असो, जसं की बघा CH3COH, CH2H5OH, म्हणजे हे झाले मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल. ठीक आहे. ब्युटेनॉल, all very similar, and hence such series of compound in which the same functional group is added except substituting hydrogen is called homologous series. समजलं का? म्हणजे त्या सगळ्यांना तुम्ही जर सबट्रॅक्शन केलं ना होमोलॉगस सिरीज मध्ये, तर त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला CH2 असा डिफरन्स दिसेल.